सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत सादर. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा स्थापनेचा अजेंडा एनडीए सरकारनं पूर्ण केल्याचा जितेंद्र सिंह यांचा दावा. वंदे मातरमला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे वैधानिक संरक्षण देण्याची तरतूद असलेलं राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत पारित. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान तैनात शीघ्र कृती दलाच्या दारुगोळा नोंदवहीची माहिती सुरक्षित ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. पेपरफुटी प्रकरणी कडक कारवाई करण्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील पोस्ट काही काळ हटवल्याबद्दल मेटा कंपनीनं व्यक्त केली दिलगिरी. अंमली पदार्थांविरोधात सामूहिक चळवळीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नशामुक्ती जनजागृती अभियानात आवाहन. पंतप्रधानांकडून अभियानासाठी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून 5 कोटी रुपये दिले जाणार असल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती. अजिंक्य रहाणे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. भामरागडमध्ये 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा.